राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. वीज ग्राहकांची परवानगी न घेता अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी दिला. तो कालच बऱ्याच जणांना, शहरातील असेल या सिंधुदुर्गातील असेल, बऱ्याच जणांना 48 तासाची मुदत देऊन एक SMS MSEBच्या मार्फत आलेला आहे की तुम्ही जर ह्या काय पद्धतीने SMS आहे की 48 तासात तुम्ही आपले मीटर स्मार्ट मीटर करून घ्यावेत, अशा पद्धतीचे SMS या MSEBकडनं काढण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी या MSEB कार्यालयामध्ये आलेलो होतो. खरं म्हणजे कालच मुख्यमंत्री महोदय, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच आवाहन केलं होतं की कोणाची NOC घेतल्याशिवाय कोणालाही अदानींचा स्मार्ट मीटर बसवण्याची मुभा दिली गेलेली नाही आहे. त्यामुळे NOC घेतल्याशिवाय कुठचाही स्मार्ट मीटर बदलू नये असा ग्राहकांना, सिंधुदुर्गातल्या जे MSEBचे ग्राहक आहेत आणि जी जनता आहे त्यांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की कोणीही ह्या भूलथापांना बळी पडून किंवा अदानीवाल्यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी येतात आणि जे जबरदस्तीने जे मीटर बदलत आहेत अशांना तुम्ही हकलून लावलं पाहिजे. कारण असे NOC घेतल्याशिवाय कुठचाही मीटर बदलण्याची तजवीज किंवा त्यांची मुभा अशा MSEBने त्यांना दिलेली नाही आहे. तुमचे जबरदस्तीने मीटर बदलले जात आहेत, त्यामुळे भरमसाठ हे बिल या ठिकाणी तुमचं याच्यापुढे येणार आहे. त्यामुळे या ग्राहकांना असं आम्हाला MSEBच्या ग्राहकांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की तुम्ही कुठची NOC दिल्याशिवाय आपले मीटर बदलायला देऊ नका. आणि ते बघा की NOC कोण देत आहे का, त्याच्या विरोधात जर जाऊन जर MSEBवाले किंवा अदानीचे मीटरवाले जर तुमचे मीटर बदलले असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही ह्या MSEBला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ह्या जिल्ह्यामध्ये सगळं आलबेल चाललेलं आहे. पालकमंत्री महोदय नितेश राणे हे सगळं बघतायत आणि MSEBसुद्धा ह्या गोष्टी म्हणजे MSEBचे अधिकारीसुद्धा ह्यांना ऐकत नाहीत, अशी भूमिका या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे झालेली आहे. कुठचाच अधिकारी ऐकत नाही. आता MSEBवाल्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तुम्ही अदानींच्या ह्यांना दिलेलं आहे का तुम्ही परमिशन, तर त्या पद्धतीने त्यांनी कुठचीही परमिशन दिलेली नाही. आम्हाला हा GR दाखवण्यात आला. या GRमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की उपस्थितीमध्ये कुठचे कोणाचे मीटर बदलायचे आहेत. त्यांनी NOCच घेतली पाहिजे. त्यांची जर NOC असेल, त्यांचं जर मीटर खराब झाला असेल तर त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. कारण मीटरच शिल्लक नाहीत म्हणून ती मुभा देण्यात आलेली आहे की हा मीटर बदलावा. त्यामुळे ह्याच्यात जनतेमध्ये खूप मोठा आक्रोश या अदानीच्या स्मार्ट मीटरबद्दल आहे. जर कोणी असा जबरदस्तीने मीटर बदलत असेल तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. MSEBमध्ये मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात ठेवावं. आणि त्यामुळे अदानीचे जे मीटरवाले आहेत जे बदलत आहेत त्यांना मला ठाम इशारा द्यायचा आहे की याच्या पुढे कुठच्याही ग्राहकांचे, कुठच्याही जनतेचे सिंधुदुर्गामधले कोणीही मीटर बदलू नयेत, नाहीतर आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय त्यांना तिथे राहायला देणार नाही आहे, हे लक्षात ठेवावं त्यांनी. एवढंच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगतोय. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.